पहिले वीज नसल्यामुळे आम्ही गरमी असायची इथे खूप 12-12 तास लोड शेडिंग असते. आता सध्या इलेक्शनचा पिरियड असल्यामुळे इथं लाईन राहते. त्यानंतर मात्र 8-8 10-10 घंटे लाईनच नसतात. रात्री वगैरे लाईनचा काही उपयोग होत नाही आम्हाला. सोलर पॅनल लावल्यामुळे आता गरमी नाही राहत आणि आमचा अभ्यास पण होतो. संगणकावर बसून आम्हाला सर लोक पण शिकवतात वीज असल्यामुळे आणि आम्ही ते शिकू शकतो आणि आमचा अभ्यास पण आता जास्त होत आहे आणि आम्ही अभ्यास पण करतो. हे असल्यामुळे आम्हाला ते शक्य झाले आहे. हे जर नसतं तर ते आम्ही शक्य झालं नसतं आम्हाला. सौर ऊर्जा आली त्यामुळे आमच्या गावात म्हणजे पाण्याची जी टंचाई होती तर आम्हाला पाणी वगैरे व्यवस्थित मिळू शकते आणि जे मुलांचं शिक्षण वगैरे आहे हे वगैरे व्यवस्थित होऊ शकते. जे उद्या राहुल गांधी इथं वर्धेत येणार आहे त्यापेक्षा जर त्यांनी जळका या गावाला यावं आणि इथं भेट देऊन हा जो प्रकल्प उभारलेला आहे हा प्रकल्प त्यांनी पाहावं आणि आमची अशी मागणी का हा प्रकल्प त्यांनी आमच्या पूर्ण गावासाठी पुरवावं. लाईन असल्यामुळे आम्ही काही ना काही करू शकू. जर ही समस्या जर मिटली तर त्यांना रोजगार मिळू शकते, शेतीला पाणी मिळू शकते, इथं आत्महत्यासुद्धा होणार नाही. कारण इथं जर उत्पन्न वाढलं तर कोणी असा विचारसुद्धा करणार नाही की आपण आत्महत्या करावं बा. राहुल गांधी आल्यानं लाईन दिली आपल्या घरी पाहिली पण लाईन काही राहत नाही. हे आपल्या गावात संस्थेतर्फे सोलर लाईन लावली. सोलर लाईनचे पंखे लागले सगळ्या शाळेमध्ये हे झालं. तशा सांगली आम्हाला राहुल गांधीनं पुन्हा गावामध्ये सोलर मोठं बसलं पाहिजे. शिक्षणाचा असे गरमी करायची शाळेत लाईट नाही राहते, अभ्यास व्हायचे नाही मुलाचे, त्यानं त्रास पडत होता. पण प्याले पाणी सापडत नाही. 2-2 दिवस प्याले पाणी नसल्यानं बिगर पाण्याचं राहावं लागते. पण हे जे आपलं काम पुढं दिसत आहे तर डोळ्यानं सौर ऊर्जाचं ते सौर ऊर्जाचंच पुढं झालं पाहिजे अशी आपली विनंती आहे. Rahul Gandhi came to this village and he promised that 5 years from now we'll have nuclear 2019 plants. Yeah, पर 2019 तक हम लोग इंतजार करेंगे तो हमारे जो बच्चे हैं यहाँ वो बड़े हो जाएंगे और उनका पूरा फ्यूचर खराब हो जाएंगे. हमने दिखाया है अब हो सकता है और बच्चों के लिए अब कंप्यूटर आज चल सकती है और सिर्फ 3 दिन में ये पैनल लगाया गया है. हाँ, तो हम लोग क्या बोल रहे हैं कि फ्यूचर का रेवोल्यूशन, एनर्जी रेवोल्यूशन इस गांव से शुरू हो सकता है और ये अभी चंद्रपुर के पार से पे निर्भर नहीं है. ये हमारा 16 पार से है और हम ये कहना चाहेंगे कि ये हो सकता है. हर स्कूल में, हर गांव में, हर बच्चे के लिए यही फ्यूचर है. The people who give up their land, their water, to set up a coal power plant are the people of various villages. Okay, but where the power actually lands up is in the cities. It's in my home. It's probably in your home. It's not in these places. So we are living at the expense account of a whole lot of people around us.